तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन सिरीजमध्ये, ज्याचे नाव आहे भटकंती सह्याद्रीची. आणि आज आपण आलो आहोत साताऱ्यातील मेरुलिंग या गावात. पांडवकालीन हे देवस्थान. या देवस्थानाकडे जाण्यासाठी 2-3 वेगवेगळे मार्ग आहेत. सातारपासून हे गाव 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच आणेवाडी टोलनाक्यापासून फक्त 15 किलोमीटरच्या दूरीवर आहे. सह्याद्रीच्या कुशीत भल्या मोठ्या डोंगराळ टेकडीवर वसलेले आहे. हे देवस्थान महादेवांचे असून हजारो भाविक भक्त येथे दर्शनासाठी आणि निसर्गाच्या सुंदरतेचा आस्वाद घेण्यासाठी येतात. स्थानिक लोकांकडून असे ऐकण्यात येते की हे मंदिर पांडवकालीन बांधलेले असावे. या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे देवस्थान एक उंच डोंगराळ टेकडीवर वसलेले आहे व लगतच गाव आहे व या देवस्थानांच्या चारही बाजूला सह्याद्रीचा निसर्ग पसरलेला आहे. इथे आकर्षक करणारी महादेवांची पिंड तुम्हाला बघायला मिळेल. इथले गावकरी भक्त मंदिरांचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवतात. परिसरात इतिहासकालीन कुंड सुद्धा आपल्याला बघायला मिळते. येथे पर्यटक थंडगार झऱ्याच्या पाण्याचा आस्वाद सुद्धा घेऊ शकतात. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप मजेत गेला. आता परतीचा मार्ग धरूया. आमच्या बरोबरच सूर्याने, गाई गुरांनी आणि गोराख्यांनी सुद्धा परतीचा मार्ग सुरू केला. आज आपण इथेच थांबू. आपल्या भटकंती सह्याद्रीच्या या सिरीजच्या माध्यमातून सह्याद्रीतील अपरिचित ठिकाणे आपल्या भेटीस आणत राहू. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.